ठाकरे गटाचे माजी आमदार उपनेते राजन साळवी आपल्या सोबत आहेत। ते आज शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सर, काय सांगाल? इतके वर्ष ठाकरेंसोबत होतात, मात्र आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहात, काय नेमकं असं झालं? इतके वर्ष तुम्ही ठाकरे गटात होतात, आज वेगळी भूमिका? गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने काम करत होतो। मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार अशा तऱ्हेची माझी वाटचाल सुरू झालेली होती। 2024च्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला जी नेते मंडळी कारणीभूत आहेत, त्या नेत्यांबद्दलचा कारणमीमांसा त्याचे संपूर्ण अहवाल मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिला आणि त्यानंतर मी शांत होतो। आणि आज रोजी मी निर्णय घेतलेला आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने की आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊन भविष्याच्या कालखंडामध्ये कामकाज चालू करायचं। का असं झालं? कोण तुमच्या पराभवाला कारणीभूत आहे? कोणी तुम्हाला त्रास दिला पक्षामध्ये? आणि जे काही घडलं ते तुम्ही सर्व उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं का? संबंधीची सविस्तर माहिती आणि अहवाल मी उद्धव साहेबांना भेटून दिलेला होता। उद्धव साहेबांनी त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा होती आणि म्हणून मी शांत राहिलो होतो। पण आज रोजी मला माझ्या सहकार्यांनी, आमच्या सर्व मंडळींनी सांगितलं मला की आज आपल्याला भविष्यामध्ये मतदारसंघातली जी लोक माझ्यावरती अवलंबून होती आणि आहेत त्यांना न्याय दिला गेला पाहिजे। आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती कामं झाली पाहिजेत आणि त्याकरता आम्हाला एकच आता वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण ही निशाणी मला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे। काय नेमकं कोण कारणीभूत होते? काय वाटतं तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला इतक्या वर्षाची शिवसेना केलेला आहे की माझ्या पराभवाला कारणीभूत जी मंडळी आहेत त्यामध्ये विनायक राऊत असतील, त्यामध्ये तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबत जाणारी मंडळी असतील, या सर्वांनी एकत्र मिळून माझ्या विरुद्ध काम केलं। यासंबंधीचे सविस्तर मी पुरावे उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत आणि म्हणून तो निर्णय मी आज रोजी घेतोय। गंभीर आरोप करते विनायक राऊतांवरती, मग उद्धव ठाकरेंकडून नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं? उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र आहे, अनेक महाराष्ट्रातले अनेक जिल्हे, अनेक तालुके आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे माझी जी खंत होती, माझा जो विषय तो सविस्तरपणे मांडला। त्यानंतर मी शांत होतो, आपल्याला सांगितलं आणि मी आज रोजी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो। दुर्लक्ष केलं असं वाटतं का उद्धव ठाकरेंनी तुमच्याकडे? उद्धव साहेब पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र आहे, देश आहे, ती त्यांची जबाबदारी आहे। पण माझं जे शिवसैनिकाचं म्हणणं होतं त्यांच्यापर्यंत मी मांडलेलं आहे। पण इतका खंदा समर्थक, इतका निष्ठावान कार्यकर्ता शिवसेना सोडतो, काहीतरी वाटलं असेल उद्धव ठाकरेंना, काहीतरी बोलले असतील तुमच्याशी? मनामध्ये दुःख नक्कीच आहे, मनामध्ये वेदना नक्कीच आहेत आणि अशा वेळेला ज्या पक्षाने आपलं मोठं केलं त्या पक्ष सोडताना आज सुद्धा मला खूप वेदना, दुःख होतात आहेत। परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये माझ्या सोबत असलेल्या सहकार्यांना घेऊन मला पुढे जायचं म्हटल्यानंतर मला एका पक्षामध्ये जाणं गरजेचं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष आहेत सत्तेमध्ये असलेले, त्यामध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यामध्ये भाजपाचा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष आहे आणि म्हणून आम्ही सर्व मिळून एकत्र बसून ठरवलं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपण दाखल व्हायचं आणि ते आम्ही दाखल आज होतो। उद्धव ठाकरेंनी न्याय नाही दिला, एकनाथ शिंदे न्याय देतील असं वाटतं? राजन साळवी भविष्यामध्ये मला आतापर्यंत न्याय दिलेला होता, त्याबद्दल माझी त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही आहे। पण भविष्यातल्या कालखंडामध्ये या लोकांचा विकासात्मक कामं करण्यासाठी, एक आमचा मतदारसंघ, आमचा जिल्हा एका वेगळ्या नकाशावर नेण्यासाठी मला नक्कीच एकनाथ शिंदे मला साथ देतील, मला विश्वास आहे। राजन साळवी भविष्यात कार्यकर्त्यांना वेगळ्या भूमिकेत दिसतील, विधान परिषदेवरती किंवा अजून कुठल्या भूमिकेत दिसतील? आता माझ्या नावासमोर आमदार म्हणून लागलेला आहे, आता मी जाऊन त्या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहे। मी एक चांगला संघटक आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे मला नक्की खात्री आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये कुटुंबात गेल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं काम असतं त्याच्या मेरिटवर त्याला संधी देणं, त्यांना जेव्हा योग्य वाटेल त्या दिवशी मला नक्की संधी देतील, मला विश्वास आहे। शेवटचे 2 प्रश्न, तुम्ही विनायक राऊतांवरती आरोप करताय, मात्र विनायक राऊत देखील तुमच्यावरती आरोप करतायत निवडणुकीच्या काळामध्ये? करत नाही, विनायक राऊतांची असलेली परिस्थिती तुमच्यासमोर मागितलेली आहे। ते असं म्हणतात की निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही राणेंचं काम केलं, पैसे घेऊन काम केलं, अशा आरोप तुमच्यावरती करतायत, तुम्ही त्यांना कसं उत्तर द्या? पहा तुम्ही की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघातून 21,000 मताधिक्य दिलं, ते द्यायला मी, माझे सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामध्ये महाविकास आघाडीची लोक त्यामध्ये होती, त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये मी असं चुकीचं एक अंश तरी काम केलं असेल
किंवा ह्या कोणाच्या कानामध्ये सांगितलं असेल की तुम्ही असं चुकीचं काम करा, त्याबरोबर मला समजा त्यांनी कुठेही बोलवलं तर त्या मंदिरामध्ये येऊन त्या मंदिरातलं आपली हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण मानणारी लोक हिंदू संस्कृतीला, ते मी फुल उचलेन आणि शपथ घेऊन सांगेन की माझ्यानं चुकीचं काम झालं नाही. आणि चुकीचं काम झालेलं असं नारायण राणे, निलेश राणे, विनायक राऊत यांनी सिद्ध करावं. त्या क्षणाला मी राजकीय संन्यास घेईन, हे माझं त्यांना सांगणं आहे. आज राजन साळवी चाललेत, भविष्यातून कोण कोण येतील कोकणातले किंवा इतर शिवसेनेमध्ये शिंदेच्या? शिवसेना हा एक पक्ष आहे. शिवसेना याच्या आधीपासून या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये रुजलेली आहे. शिवसेनेला हे वाढवणं नवीन नक्की नाही आहे. पण आज मी आलोय, माझ्या माध्यमातून आज या ठिकाणी 600-700 लोक आलेली आहेत माझ्यासोबत प्रवेश करायला. त्यांच्या मागे जवळजवळ 14-15 हजार कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत गाव जाऊन त्या ठिकाणी, आणि 63,000 मतं मला मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत. त्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये माझा मतदारसंघ, माझा जिल्हा आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळी माझ्यासोबत यायला तयार आहेत. ते सुद्धा पुढे पुढे माझ्यासोबत येतील, हा मला विश्वास आहे. काल बैठक झाली, उदय सामंत देखील सोबत होते. काय नेमकं बैठकीत झालं, कसं असेल पुढचं काम जिल्ह्यातलं? ज्या पक्षामध्ये मी आता आजपासून जात आहे त्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी पक्षाचे प्रमुख मला निमंत्रित केलं, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना निमंत्रित केलं आणि त्याने स्थानिक आमदार किरण सामंतांना निमंत्रित केलं. आमच्या सर्वांच्या बैठकीमध्ये भविष्यातल्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना वाढवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला माझ्या भविष्यातल्या कालखंडामध्ये समजेल. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा उठाव झाला शिवसेनेमध्ये तेव्हा राजन साळवींना सांगण्यात आलं होतं का की आपण वेगळा निर्णय घेतोय, तुम्ही सोबत येता का आमच्या, असं काही शिंदेकडून तुम्हाला सांगण्यात आलं होतं का? तेव्हा तुमची भूमिका काय होती? बघा, त्या 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे आपल्यासोबत आमदार घेऊन त्यांनी वेगळा गट निर्माण केला. त्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेचे ते निर्णय असतात आणि त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे अशा तऱ्हेची माझ्या सहकार्यांची भूमिका होती. त्यावेळेची ती निर्णयाची भूमिका माझी योग्य होती आणि आज माझी निर्णयाची भूमिका योग्य आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, हे मी आपल्याला बोललो होतो. पण आता तुमचेच काही जुने सहकारी तुमच्यावरती आरोप करतायत की चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, त्यांच्यावरती एसीबीची चौकशी होती, त्या सर्व फेऱ्यातून सुटण्यासाठी कुठच्याही चौकशीला घाबरत नाही. अँटी करप्शनची चौकशी लागली, घरी आले, पाहिलं, त्यात त्यांना काय मिळालं? निष्ठा मिळाली. आणि मग त्या चौकशीमध्ये माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संपूर्ण याच्यावरती त्यांनी गुन्हे दाखल केले. पण त्या गुन्ह्याला मी घाबरत नाही. अजून पुढेही त्यांनी माझी चौकशी करावी. चौकशीमध्ये दोषी असेल तर मी फासावर जायला सुद्धा तयार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे राजन साळवी हा असा फाटका आहे आणि हा लोकांच्या समोर आहे. आता विरोधक असं म्हणतात की आता राजन साळवी शिंदेच्या सेनेमध्ये गेले, मात्र आता चौकशा होणार नाहीत, जसं इतरांच्या बंद झाल्या, प्रताप सरनाईकांच्या बंद झाल्या. चौकशीमध्ये जे काय असेल ते तुम्हाला बघायला मिळेल. पण मला खात्री आहे की माझ्याकडनं कुठचंही चुकीचं गैरकृत्य झालेलं नाहीये. त्या चौकशीमध्ये नक्कीच मी निर्दोष निघणार, हा मला विश्वास आहे. तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत गेलात तरी तुमच्यासाठी चौकशी सुरू होणार असं तुम्ही? शिंदेच्या चौकशीही होणार, तो त्यांचा कायदेशीर बाजू झाली. पण मला माहिती आहे चौकशीमध्ये माझ्याकडं काहीच निघणार नाही. मी चौकशीमध्ये नक्की निर्दोष असणार, हा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सर, मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.